पीछे पूरा कॉन्सेप्ट क्या है, उद्देश्य क्या है? तो मैं अभी प्रेसिडेंट हो गई हूँ इंडियन साइकियाट्रिक सोसाइटी वेस्ट जोन ब्रांच की, और ये मेरा ऑब्जेक्टिव रहा है कि मैं कम्युनिटी अवेयरनेस, पब्लिक एजुकेशन की तरफ पूरा जो मेरा ये साल है उसमें गवा दूँ, और एटलीस्ट लोगों को ये जानकारी दूँ कि मानसिक बीमारी क्या होती है, उसके लक्षण क्या होते हैं। इसलिए हमने थिएटर का ये मीडियम चूज़ किया है, बिकॉज़ थिएटर एकदम पावरफुल मीडियम है, उससे वो लोगों तक पहुंचता है, और जो भी सिचुएशन दिखाई जाती है पीपल फील दैट इट इज़ हैपनिंग इन देयर होम्स। तो उसका उद्देश्य यही था कि हम लोगों तक ये बात पहुंचाए कि मानसिक स्वास्थ्य के तरफ आप देखो, सिर्फ शारीरिक स्वास्थ्य उतना ज़रूरी नहीं है। अगर मानसिक स्वास्थ्य नहीं रहेगा तो वो शरीर भी कभी कभी काम का नहीं रहता है। तो जब तक आपका कॉन्फिडेंस, आपका सेल्फ एस्टीम और आप खुश नहीं रहते हैं, आप कोई भी क्रिया करने में सफल नहीं होते हैं। तो इसलिए ये विश्वास लोगों में दिलाना है कि अगर मानसिक स्वास्थ्य बिगड़ा है तो उसे हम ठीक भी कर सकते हैं, और उसके बहुत सारे उपाय हैं। तो ये उन्हें पता लगना चाहिए, और इस माध्यम का इस्तेमाल हमने इसलिए किया है, और हमें बहुत खुशी हो रही है कि हमको बहुत अच्छा रिस्पांस मिला, और बहुत सारे थिएटर ग्रुप्स आ गए ये परफॉर्म करने में। ये पहली बार हो रहा है कि हम मेंटल हेल्थ ऐसा थीम लेके वन एक्ट ड्रामा कॉम्पिटिशन कर रहे हैं। विचारू पाहते की आज ह्या कार्यक्रमाचा मुख्य सोहळा असा काय आहे, त्या संदर्भात थोडी माहिती सांगा. बरं. इंडियन सायकियाट्रिक सोसायटी वेस्ट झोन ब्रांच आणि पराग प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही हा सोहळा उत्सव, एकांकिका उत्सवाचा सोहळा निर्मित केला आहे. त्याचं मेन उद्देश्य हे आहे की मानसिक स्वास्थ्य, संवर्धन आणि संतुलन. म्हणजे आपण बघतोय की मानसिक स्वास्थ्याकडे जनजागरूकता ही होत नाही आणि लोक आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे बघत नाही. तर कुठेतरी हा संदेश पोचला पाहिजे लोकांपर्यंत की स्वतः आपल्या मानसिकतेकडे बघा आणि वेळोवेळी समुपदेशन किंवा निदान करून घ्या आणि त्याबरोबर सक्षम व्हा. ही समस्या आली असं तुम्हाला केव्हा जाणवलं, असं तुम्हाला का वाटलं की ह्या समस्येबद्दल बोलायला हवं? बरं, ही समस्या आपल्या देशात अनेक वर्षांपासून आहे. त्याबरोबर आपल्या देशात अनेक गैरसमजुती प्रचलित आहेत. त्यामुळे काय होतं की लोकांना वाटतं की मानसोपचार तज्ज्ञाकडे न जाता आपण बुवा बावाकडे जाऊन आपला हा जो त्रास होतोय ना त्याचं समाधान करून घ्यायला पाहिजे. मग त्यामुळे मानसिक आजार वाढतात, विकृती वाढतात, आणि आपल्या देशात बघितलं गेलं तर जवळजवळ 200 मिलियन लोक आजच्या तारखेमध्ये मानसिक रोगाने त्यांना बाधा झालेली आहे, आणि त्यात मुख्य प्रमाणात नैराश्य आहे, चिंता आहे आणि व्यसन आहे. तसंच मुलांमध्ये अनेक प्रकारच्या विकृतीसुद्धा आता दिसून येत आहेत. त्यात मेन म्हणजे मोबाईल ॲडिक्शन हे दिसून येतं आहे, पॉर्न ॲडिक्शन येतं आहे, आणि मुलांमध्ये आता कॅनॅबिस म्हणजे गांजा ह्याचं प्रमाण फार वाढलेलं दिसतंय. तर हे सगळे मनोविकार आहे, हे लोकांना माहीत नाही, आणि ह्याच्यावर उपचार आहे हेही माहीत नाही. तर कुठेतरी हे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे की लक्ष द्या तुम्ही आणि वेळेत उपचार करून घ्या. अच्छा, हे जे तुम्ही प्रॉब्लेम सांगताय ते कोणत्या एजमध्ये अधिकतर दिसून येतं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुमचा ओव्हरऑल जो अभ्यास केलाय तर तुम्ही, तर मानसिक आजार प्रत्येक वयोगटात दिसून येतात. ते अगदी लहान 3 वर्षाचं मूल असेल त्यामध्ये सुद्धा दिसतात, आणि अगदी वयस्कर माणसांमध्ये पण दिसतात. पण वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक विकार आपल्याला दिसून येतात. मुलांमध्ये आकांड तांडव म्हणा, चंचलता म्हणा, का बौद्धिक क्षमता कमी असल्याचे दिसून येते. तसेच व्यसन हल्ली दिसून येते, का मुलांमध्ये खूप जास्त आक्रमक झाली आहेत मुलं हे दिसून येतात. 18 ते 30 वर्षाच्या मुलांमध्ये नैराश्य येतं. आत्महत्याचे प्रमाण आपल्या देशात खूप प्रमाणात आहे. म्हणजे प्रत्येक सेकंदाला आत्महत्या होते, आणि आपल्या देशाचं हे आहे की 12 on 1 lakh पॉप्युलेशन आहे, वेअरएज ग्लोबल ॲव्हरेज इज 9 on 1 lakh. तर आपला देश याच्यामध्ये सुद्धा
पुढे आहे आणि कुठेतरी ह्याची जागरूकता झाली पाहिजे आणि आत्महत्या प्रिव्हेंट करता येते. त्यासाठी त्याचं वेळेत निदान होऊन त्याचा उपचार झाला पाहिजे. तर 18 ते 25 वयात तुम्हाला नैराश्य, चिंता, अनेक प्रकारचे सामाजिक ताण असू शकतात, वैयक्तिक ताण असू शकतात, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला ह्या वयोगटात दिसतात. आणि जसे मिड लाईफ क्रायसिस म्हणतो, 40 नंतर ते प्रॉब्लेम्स येतात. मग म्हातारपणात आपल्याला डिमेन्शिया, नॉर्मल एजिंग काय आहे का, आपल्याला कुठेतरी एक पार्टनर हरवल्यावर एक जो बर्डन येतो, ते सगळे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला दिसून येतात. आणि आता आपलं जसं लाईफस्टाईल चेंज झालं आहे आणि सगळ्यांची वयं वाढलेली आहेत, पण आपल्या देशात असं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे की म्हाताऱ्यांसाठी किंवा बालकांसाठी अशा काही संस्था म्हणा का NGOs म्हणा का असं गव्हर्नमेंटकडून आपल्याकडे त्याची योजना एवढ्या प्रमाणात नाही आहे जसं आपण वेस्टर्न वर्ल्डमध्ये बघतो. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काही करू शकतो का? जसं लहानपणापासून, जसं तुम्ही म्हणता 3 वर्षाच्या मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रॉब्लेम्स येतात, तर आपण शिक्षण पद्धतीमध्ये काही बदलाव करू शकतो? काही सजेशन आहे का तुमचं? शिक्षण आपल्याला कुठेतरी आता लाईफस्टाईल, ह्युमन लाईफ मॉडिफिकेशन्सवर आता ॲक्च्युली सगळ्या करिक्युलममध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे आणि ह्याची समजही दिली जाते. पण मला वाटतं लैंगिक शिक्षण हे कुठेतरी आपल्या करिक्युलममधून मिसिंग आहे. आणि हल्ली वाढलेल्या जे आपण सगळ्या समस्या बघतो आणि पॉक्सो जे आपल्या देशात आता लॉ आलेला आहे आणि तो लागू पडतो आणि ह्या वयात पौगंड अवस्थेत नॉर्मली हॉर्मोनल इन्फ्लुएन्समुळे भावनाही वाढतात आणि हे प्रकरण जास्त वाढतं आहे. तर ह्याची कुठेतरी माहिती त्या मुलांना त्या वयोगटात दिली पाहिजे, ती पालकांकडून पण गेली पाहिजे, तसंच शाळेतून सुद्धा ती गेली पाहिजे. त्याबरोबर व्यसनाबद्दल सुद्धा माहिती दिली पाहिजे. आपण माहिती दिली म्हणजे मुलं ते करतील असं नाही आहे, पण त्यांना आपण सावध करतो, त्यांना दुष्परिणाम त्यांना आपण जेव्हा सांगतो ॲटलिस्ट ते सावध होतात. सो ऑल these kind of changes are necessary in our school education. हल्लीच तुम्ही कालच बघितलंय की त्यांनी नियम बदलले आहेत आणि आता प्रायमरी मुलांना आपण 9 वाजता शाळा सुरू करणार आहोत. उत्तम निर्णय आहे, कारण हल्ली मुलं फार उशिरा झोपतात, म्हणजे ते 12 किंवा 1 किंवा 2 वाजता झोपतात आणि सकाळी 7च्या शाळेला जातात. तर झोप ही फार महत्त्वाची आहे कोणाचंही डेवलपमेंट होण्यासाठी. आज का जो ये प्रोग्राम था, जो एकांकी का उत्सव जिसे बोला गया था, जिसमें एकांकी जो अपने मनोव्यापार पे जो बेस्ड हैं, ऐसे एकांकी यहाँ पे प्रस्तुत की गई थी. और इंडियन साइकियाट्रिक सोसाइटी और पराग प्रतिष्ठान, इन दोनों संस्थान ने मिलके ये पूरे महाराष्ट्र से इनको बुलाया गया था और पूरे महाराष्ट्र से कोल्हापुर, नासिक, लातूर, बहुत सारी जगह से लोग आकर इस विषय पर कुछ कहना चाहते थे और ऐसी एकांकिका यहाँ पे प्रस्तुत की गई. और मुझे इस बात की बहुत खुशी है कि मैं यहाँ पे जज के तौर पे इनके साथ शामिल हुई थी, क्योंकि हमारे पूरे समाज में, हमारे भारतीय समाज में मनोविकारों को लेके बहुत ही अलग सी धारणाएं बनी हुई हैं. जैसे कि अगर कोई ऐसा बच्चा घर में होता है तो उसको पहले तो तंत्र मंत्र से या किसी अलग तरीके से उनको ठीक करने का ठेका लोग लेते हैं, घर के जो बड़े बुजुर्ग रहते हैं वो. लेकिन जैसे कि हम हमारे शारीरिक तौर पे जैसे हमको कोई प्रॉब्लम होती है, जैसे खांसी होती है, सर्दी होती है या कोई फ्रैक्चर होता है, तो जैसे हम लोग डॉक्टर के पास जाते हैं उस तरीके से मनोवैज्ञानिकों के पास या वो जो उपचार होते हैं उनकी तरफ लोग ज़्यादा जाते नहीं हैं. तो इनको लेके जो गलत धारणाएं हैं उनको अगर दूर करना हो तो इस मंच पे इस तरीके के कुछ नाटक, कुछ एकांकी अगर प्रस्तुत होते हैं, उन्हें लोग देखते हैं, तो उनकी मन की जो ये धारणाएं हैं वो बदलने में सहयोग होगा, ऐसा मुझे बिल्कुल लगता है. और उस तरीके के बहुत ही सशक्त ऐसी कुछ कहानियाँ आज लोगों ने आज प्रस्तुत की और मुझे बहुत अच्छा लगा. परफॉर्मेंस किया, उससे क्या या
यहाँ पे जितने भी परफॉर्मेंस हुए महाराष्ट्र के विभिन्न प्रदेशों से यहाँ पे आए थे लोग और उन्होंने सशक्त ऐसा एकांकी यहाँ पे सादर हुई। हर एक का प्रयास बहुत ही अच्छा था और हर कोई जो कोई सब्जेक्ट दिया था, जो विषय दिया था, तो विषय के बारे में उन्होंने अच्छी तरह सोचा है, अच्छी तरह क्या बोलते हैं उसको, ड्रामा जो है वो ड्रामा अच्छी तरह से प्रेजेंट किया है और बहुत बड़ी उम्मीद है ये लोगों के बारे में कि भविष्य में बहुत कुछ कर सकते हैं और करेंगे। धन्यवाद। मी डॉक्टर अमोल देशमुख मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि ह्या स्पर्धेचा एक जज म्हणून मला आज इथे बोलवण्यात आलं आहे। भारतीय मनोविकार संघटना आणि पराग प्रतिष्ठान ह्यांचा हा संयुक्त उपक्रम जो की जनमानसामध्ये मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करणारा आहे, ज्यामध्ये कला आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर जनमानसामध्ये मोठा जनजागरण करू शकतं, भावनिक साक्षरता निर्माण करू शकते। हे या उपक्रमाने आम्हाला आज दाखवून दिलं। आज सादर झालेल्या सगळ्या एकांकिका ह्या अत्यंत सुरेख होत्या। यात सहभागी झालेले सगळे लेखक, दिग्दर्शक, अभिनय करणारे अभिनेते, आयोजक आणि प्रेक्षक ह्यांच्या सर्वांपर्यंत मानसिक आरोग्यापर्यंतची माहिती गेली आणि ह्यांच्या थ्रू मला वाटतं की समाजामध्ये ती पोहोचेल आणि मानसिक समस्यांना, मानसिक आजारांना जो लागलेला कलंक आहे तो नक्कीच ह्या माध्यमातून, ह्या उपक्रमातून कमी होण्याचा प्रयत्न होताना आम्हाला दिसतो आहे। असेच उपक्रम सुरू राहो आणि ह्या उपक्रमासाठी माझ्या खूप शुभेच्छा। धन्यवाद।